राहुल, कारण पाणी पिणी बघितलं होतं, आंघोळ परत करावं लागते ना. लघुशंका जरा आंघोळ बी करायची, पाणी वगैरे बघितलं आणि तिथं बसला. गणपती बाप्पाने आवाज दिला, मला वज झाले म्हणे एक. कवा येतो म्हणे, मला वज झाले म्हणे, आता कवा येतो म्हणे तू. अरे थांब थांब म्हणे, आलो आलो म्हणे. दोन आता म्हणे, मला म्हणे हे आवरत नाही म्हणे, मी आता खाली ठेवणार म्हणे. आणि तो गडबडीत आंघोळ करायला गेला ना, त्यावर तर 3 म्हणले खाली ठेवला. जसं खाली ठेवलं तसं कुकरनं मागून ठेवून मग तिथून मग आतमध्ये कुठं उचल आला रावण. मस्त प्रयत्न करायला लागला उचलायचे, पण एकदा गणपती बाप्पाच्या तावडीत गेल्यावर सुटत असतो माणूस, कारण बुद्धी त्यांच्याकडे आहे. गणपती बाप्पाची जी बुद्धीची देवता आहे ते गणपती बाप्पा. आता गणपती बाप्पाच्या तावडीत आल्यानंतर रावण हरला ना, आईकडे गेला, निराश तोंड घेऊन गेला. माते म्हणे मी गेलो म्हणे, आत्मलिंग बी आणलं म्हणे, पण एक लहान मुलगा होता म्हणे, आणि त्याने म्हणे मला लई पाणी पाजिलं म्हणे. पाणी पाजून पाजून माझं पोट जाम केलं म्हणे. लघुशंकेला थांबलो म्हणे, त्यांनी खाली ठेवलं. आणि ते दुसरा तिसरा कुठ नाही म्हणे लहान मुलं.